नवरात्रातील 5व्या दिवशी ललिता पंचमीला देवी ही स्कंदमातेच्या रूपात असते आणि तिला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो। आज मी देवीसाठी केली आहेत भरली केळी। ही रेसिपी मी सगळ्यात पहिल्यांदा कमलाबाई ओगल्यांच्या रुचिरा या पुस्तकात बघितली होती। आज त्यात थोडासा बदल करून ही रेसिपी मी करणार आहे। त्यासाठी आपल्याला सारण लागणार आहे। सारणासाठी एक वाटीभर अगदी ताजं खोवलेलं खोबरं मी घेतलं आहे। त्यामध्ये काजू आणि बदामाचे बारीक काप करून घेतले, तेही घालते आहे आणि किसमिस सुद्धा मी बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते घालते आहे। आज यामध्ये साखर किंवा गूळ न घालता मी खारकेची पूड घालणार आहे। 2.5 चमचे खारकेची पूड मी यामध्ये घालते आहे, कारण केळी मुळात गोड असतात। त्यामध्ये जर आपण फार जास्त गोड सारण आत भरलं तर अति गोड पदार्थ नीट खाल्ला जात नाही। वेलदोड्याची पूड घालते मी यामध्ये आणि हे मी आता हाताने सगळं मिक्स करून घेणार आहे। सारण एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये मला खवा घालायचा होता, त्याऐवजी मी 2 केशर पेढे घालते आहे। पेढा हा अगदी अगोड आहे तो, म्हणूनच मी ते पेढे घालायचं ठरवलं। हलक्या हाताने तो पेढा चुरडून घ्यायचा आहे आणि या मिश्रणामध्ये आपण कालवून घ्यायचं आहे। सगळं सारण एकजीव झालं की मग हे आपण केळ्यांच्या मध्ये भरणार आहोत। तर केळ्यात हे सारण भरण्याच्या 2-3 पद्धती आहेत। त्या दोन्ही पद्धती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही केळी भरून घेऊ शकता। फारसा जास्त न केला जाणारा हा पदार्थ खूप रुचकर लागतो। 3 केळी घेतली आहेत मी इथे, त्याचे 2-2 तुकडे करून घेते आहे, कारण केळ्याचा आकार मुळात फार मोठा नाही आहे। जर फार मोठी केळी असतील तर तुम्ही त्याचे 3 किंवा 4 तुकडेही करू शकता। पहिल्या प्रकारामध्ये केळ्याचं साल तसंच ठेवून मी बारीक सुरी घेतली आहे आणि अलगद हाताने मधल्या बियांचा जो भाग आहे तेवढा मी फक्त काढून घेणार आहे। साल आपण याला ठेवल्यामुळे काय होतं की केळ्याला त्या सालाचा सपोर्ट राहतो आणि केळ्याचे तुकडे होत नाहीत। आता यामध्ये मी साल काढून सारण भरलं आहे, पण तुम्ही साल असंच ठेवूनही सारण भरून घेऊ शकता आणि नंतर त्याचं साल आपण काढू शकतो, म्हणजे केळ्याच्या सालामुळे त्याला सपोर्ट मिळतो। फार जास्त सारण यामध्ये आपल्याला भरता येत नाही। दुसरी जी पद्धत आहे ती मला सगळ्यात सोपी वाटते। केळ्याचे असे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत उभे आणि मधला जो बियांचा भाग आहे तो असा सुरीने कट देऊन आपण काढून घ्यायचा आहे आणि ती जी जागा आपल्याला मिळेल त्या जागेमध्ये हे सारण भरायचं आहे। दुसऱ्याही भागातल्या बिया अशाच काढून घेणार आहोत आपण आणि मग तो भाग यावरती दाबून हलक्या हाताने दाब देऊन आपण दोन्ही भाग हे पुन्हा जोडून घ्यायचे आहेत। केळं तसं नरम असतं, त्यामुळे हलक्या हाताने दाब दिला की दोन्ही भाग पुन्हा छान जोडले जातात। दुसऱ्या भागातल्याही बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता अशा पद्धतीने ते एकावरती ठेवून ते दाबून आपण जोडून घेणार आहोत। व्यवस्थित जोडल्या गेले आहेत दोन्ही भाग। अशाच प्रकारे बाकीची केळी भरू शकतो, पण एक तिसरी पण पद्धत आहे ज्यामध्ये आपण उभी आणि आडवी अशा 2 चिरा देऊन मग त्यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे। यात खालपर्यंत जास्त सारण भरता येत नाही, म्हणून मला 2 तुकडे केलेली जी पद्धत आहे ती जास्त चांगली वाटते। यात पण सारण भरल्यानंतर हाताने हलका दाब देऊन आपण हे केळं सगळं एकत्र करून जोडून घ्यायचं आहे। थोडंसं सारण असं दिसलं तरीही चालतं। वरून बोटाने थोडा दाब देत आपण ते केळ्यामध्ये घट्ट बसवायचं आहे, म्हणजे केळी जेव्हा आपण परतू तेव्हा ते सारण निघणार नाही। आता ही केळी आपल्याला परतून घ्यायची आहेत। उरलेलं सारण जे आहे ते मी थोडंसं शिजवून घेणार आहे। खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडं शिजवून ठेवणार आहे। ते का केलंय ते मी शेवटी तुम्हाला सांगेनच। एक 5 मिनिट परतून बाजूला काढून ठेवणार आहे मी हे सारण। आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे। त्यावरती आपण भरून घेतलेली जी केळी आहेत ती ठेवून दोन्ही बाजूनी अगदी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहेत।
केळी दोन्ही बाजूनी खरपूस झाली की त्याची अतिशय छान चव लागते. अगदीच थोडंसं आपण परतून घेतलं तर त्याची चव इतकी छान लागत नाही. चांगली लागतातच, पण खरपूस जरूर करून घ्यावी म्हणजे अगदीच उत्तम चव लागते त्याची. आपण बघू शकतो किती सुंदर खरपूस झाली आहे ही केळी. आणि दोन्ही बाजूनी परतताना अशीच उभी पण करून ठेवू शकतो आपण. एकमेकांच्या आधाराने ती थोडी उभी केली की त्याच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा खरपूस होऊन जातात. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. या केळ्याला आपण फार जास्त आतमधलं सारण भरू शकत नाही, म्हणून मग ते जे मगाशी आपण सारण शिजवून घेतलं होतं ते मी वाटीत थोडंसं आधी घालते आणि मग त्यावरती एक भरलेल्या केळ्याचा तुकडा ठेवून देते, म्हणजे भरपूर सारण खाल्ल्याचा आनंद आपल्याला मिळतो. तर ही भरलेली केळी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर सांगा.